हाय मैत्रिणींनो, आज ब्लाऊजवरून मापे घेऊन आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज कट करणार आहोत. उंची आहे 14.5 अधिक 1 इंच 15.5. बोटनेक ब्लाऊज आहे. शोल्डर आहे 14 इंच 7 इंच 14च्या निम्मे 7 इंचावर. मुंडा खोली 7 इंच. 36 साईज आहे. 36चा चौथा 9 अधिक 1.5 इंच एक्स्ट्रा. 30 इंच कंबर आहे. तीसचा 7.5 अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन. 1 इंच शेपसाठी. शोल्डर पट्टी आहे 2.5 इंच. 1 इंच शिलाई मार्जिन. 3.5 इंचावर मार्किंग करूया. 3.5 इंचावर खाली बोटनेक गळ्यासाठी 3.5 इंच. 1 इंच शेपसाठी. 1 इंच. 6 इंच. 3 इंचावर एक मार्किंग करूया. निम्मे 3.5 इंच. पट्टीने आखून घेऊया गळा. तुमच्या आवडीनुसार तुम्ही गळा बनवू शकता, काही अडचण नाही. कट करून घेऊया. फ्रंट साईड कट करून घेऊया. आखून घेऊया. आतील मुंडा खोली आखून घेऊया. 1/2 इंच आतल्या साईडने आखायचे आपल्याला. पाऊण इंचावर मार्किंग करूया आणि आतील मुंडा खोलीला शेप देऊया. एक इंच एक्स्ट्रा प्रिन्सेस कटसाठी आपल्याला खाली 3 इंचावर एक्स्ट्रा घ्यायचे आहे आपल्याला. खालच्या साईडने 1 इंच मार्किंग करूया. पट्टीने आखून घेऊया. गळा आहे आपला 6.5 वर. तुमच्या आवडीनुसार तुम्ही 4 वर 4.5 वर किती तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. शेप देऊ शकता वेगवेगळे पानाकार वगैरे. 10.5 इंचावर आपल्याला टक्स पॉइंट 10.5 वर मार्किंग करायची. 3.5 इंच ब्लाऊजवरून माप येते आपलं, तर आपण 4 इंचावर मार्किंग करणार आहोत. 4 पेक्षा जास्त नाही घ्यायचं. 4 इंच. तर 3 इंचावर येते, तर आपल्याला 3.5 इंच मार्किंग करायचे आहे. वरती 2 इंचावर मार्किंग करायचे आहे. टक्स पॉइंट 2 इंच आणि वरती 2 इंचावर मार्किंग करायचे आहे शेपसाठी. 7 वरती मार्किंग करूया. 6.5 किंवा 7 चालेल. शेप देऊन घेऊया.
अर्धा इंचावर मार्किंग करूया. कट करून घेऊया. बोट नेक प्रिन्सेस कट ब्लाऊज. शोल्डर उतार आपला अर्धा इंच द्यायचा राहिला होता, तो देऊन घेऊया. अर्धा इंच. मुंड्याच्या साईडने अर्धा इंच आपल्याला शोल्डर उतार द्यायचा आहे. बाय मैत्रिणींनो.